नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अतुल जाधव, मार्केटिंग टीम कुबोटा। आज पुन्हा एकदा कुबोटाच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आजच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये। आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत कुबोटा कंपनीच्या आणखी एका मॉडेल सोबत। आज आपण माहिती घेणार आहोत कुबोटा निओ स्टार B2741 फोर व्हील ड्राइव्ह या 27 HP ट्रॅक्टर बद्दल। कुबोटा कंपनी जसं की आपल्याला माहीतच आहे की आपल्या सर्व ट्रॅक्टर मॉडेलमध्ये स्वतः कुबोटा कंपनीने तयार केलेले इंजिन देत असते। तसंच या मॉडेलमध्ये सुद्धा कुबोटा कंपनीने 3 सिलेंडर कुबोटा कंपनीचं इंजिन दिलेलं आहे। हे जे इंजिन आहे कुबोटा कंपनीचं हे आपल्याला ETVCS टेक्नॉलॉजीनं परिपूर्ण असं मिळतं। ETVCS म्हणजेच इको 3 वर्टेक्स कंबशन चेंबर सिस्टम। तर याच्यामध्ये जे पिस्टन दिलेले असतात त्याच्या हेडवर 3 वर्टेक्स पॉईंट दिलेले आहेत। या वर्टेक्स पॉईंटमुळे काय होतं, ज्या वेळेला त्याच्यावरती डिझेल आणि हवेचं मिश्रण येतं ते तिथं फिरून व्यवस्थित त्याचं उच्च प्रतीचं मिश्रण तयार होतं। ह्या उच्च प्रतीच्या मिश्रणामुळे काय होतं की इंधनाचं ज्वलन हे चांगल्या पद्धतीने होतं। त्यामुळेच आपल्याला भरपूर ताकद मिळते, त्याचबरोबर ट्रॅक्टरचा आवाज कमी होतो, व्हायब्रेशन्स कमी होतात। त्याच्यानंतर आपल्याला जी डिझेलची किंवा इंधनाची बचत झाली पाहिजे ती बचत होते। तसंच या इंजिनमध्ये आपल्याला इनलाइन पंप दिलेला आहे, त्यासोबतच ड्राय टाइप एअर फिल्टर दिलेला आहे याच्यामध्ये। जसं की आपण बघू शकता 27 HP श्रेणीतील इतर कंपन्या आपल्या ट्रॅक्टरमध्ये दुसऱ्या कंपनीने विकत घेतलेले इंजिन देत असतात। कुबोटा ही एकमेव अशी कंपनी आहे जी स्वतः कुबोटाने बनवलेले इंजिन आपल्याला ट्रॅक्टरमध्ये देते। तर हे झालं इंजिनबद्दल। आता आपण माहिती घेऊया ट्रान्समिशन सिस्टमबद्दल। कुबोटा B2741 मध्ये आपल्याला सिंगल प्लेट क्लच दिलेला आहे, जो की अधिक कार्यक्षम आहे आणि त्याचा मेंटेनन्स कमी निघतो। कोणत्याही प्रकारची तुटफूट त्याच्यामध्ये होत नाही मोठ्या प्रमाणावर। त्याच्यानंतर 2741 मध्ये आपल्याला जपानी तंत्रज्ञानाने युक्त असा गिअरबॉक्स दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 फॉरवर्ड स्पीड मिळतात आणि 1 रिव्हर्स स्पीड मिळतो। याच्यात आणखी एक ॲडिशनल जे फीचर दिलेलं आहे ते म्हणजे याच्यामध्ये दिलेला हाय, मीडियम आणि लो असं एक फीचर दिलेलं आहे। त्याच्यामुळेच 3 फॉरवर्ड आणि हाय, मीडियम, लो असे आपल्याला 9 फॉरवर्ड स्पीड आणि रिव्हर्समध्ये हाय, मीडियम, लो 3 रिव्हर्स स्पीड असे टोटल 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स स्पीड मिळतात। याच्यामुळेच हा ट्रॅक्टर जो आहे तो आपल्याला शेतीच्या वेगवेगळ्या उपकरणांसाठी, फळबागांमध्ये वापरणाऱ्या उपकरणांसाठी आपल्याला एक सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर ठरतो, जो की आपण ऑलराऊंडर म्हणू शकतो। याच्यावर आपण वेगवेगळी उपकरणं जसं की रोटावेटर, मल्चर, स्प्रेयर असे वापरू शकतो आपण। त्याच्यानंतर आता आपण माहिती घेऊया कुबोटा B2741 मध्ये देण्यात आलेल्या हायड्रोलिक सिस्टमबद्दल। 2741 मध्ये सुपर ड्राफ्ट कंट्रोल ही एक टेक्नॉलॉजी दिलेली आहे। सुपर ड्राफ्ट कंट्रोलमध्ये सुरुवातीला आपल्याला सांगतो, हे जे आहे ते पोझिशन कंट्रोल लेवर दिलेला आहे। हा ड्राफ्ट कंट्रोल लेवर देण्यात आलेला आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर आता सुपर ड्राफ्ट कंट्रोल म्हणजे काय याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया। जसं की आपण बघतो शेतीमध्ये नांगरणी किंवा कल्टिवेटरवर काम करत असताना आपल्याला जे बरेचसे अडथळे येत असतात, जसं की नांगराला दगड लागणे किंवा झाडाच्या मुळात अडकणे वगैरे। तर अशा ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टरमध्ये असलेलं सेन्सिंग महत्त्वाचं ठरतं, ठीक आहे। तर सुपर ड्राफ्ट कंट्रोलमध्ये आपण जे सेन्सिंग दिलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया आपण। तर याच्यामध्ये जे सेन्सिंग सिस्टम दिलेले आहे सध्या आपण बघू शकता, ही 0 सेन्सिंग पोझिशन आहे याची। तर 0 सेन्सिंग पोझिशनमध्ये कुठल्याही प्रकारचं सेन्सिंग होत नाही, ठीक आहे। तर ही पोझिशन आपण रोटावेटरसाठी वापरतो। त्याच्यानंतर ही जी आहे ती ड्राफ्ट 1 सेन्सिंग पोझिशन आहे।
याच्यामध्ये आपल्याला जिथं मुरमाड खडकाळ जमीन आहे तिथं जास्त अडथळे येणार आहेत, तिथं सेन्सिंग आपल्याला कमी लागणार आहे. ठीक आहे, जर सतत सेन्सिंग झालं अशा ठिकाणी तर आपलं काम होणार नाही, त्यामुळं कमी सेन्सिंग लागतं. तर हे ड्राफ्ट 1 हा कमी सेन्सिंगसाठी आहे. त्याच्यानंतर हा ड्राफ्ट 2 आहे जिथं आपल्याला जास्तीचं सेन्सिंग मिळणार आहे. आता आपण जे टॉपलिंकवर ताण येतो आणि सेन्सिंग होतं हे आपण या टूलच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे. ठीक आहे, तर यासाठी आपण ट्रॅक्टर चालू करूया पहिल्यांदा. याच्यामध्ये आपण बघू शकता मी आता याच्यावर ताण देणार आहे. जसं ताण देईल आता की याची पोझिशन वरती येते, परत त्याच्या लेवलला तो जातोय. जसा टॉपलिंगवरचा ताण कमी होईल. ठीक आहे, तर ही सेन्सिंग सिस्टम आहे. ज्या वेळेला आपल्या अवजाराला कोणत्याही प्रकारचा जमिनीतून अंतर्गत अडथळा येत असतो त्यावेळेला याचा फायदा होतो आपल्याला सेन्सिंगचा. त्याच्यानंतर आपण माहिती घेऊया B2741 मध्ये देण्यात आलेल्या PTO बद्दल. तर जसं की आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टरसाठी छोट्या लहान ट्रॅक्टरमध्ये जे आपण फळबागांमध्ये वगैरे वापरतो त्याच्यामध्ये एक PTO महत्त्वाचं फीचर आहे. तर 2741 मध्ये ड्युअल स्पीड PTO दिलेला आहे. एक म्हणजे 540 आणि दुसरा म्हणजे 750. तर जो 750 RPM PTO आहे तो इको PTO देण्यात आलेला आहे. तर आता इको PTO म्हणजे काय? इको PTO म्हणजे आपल्याला जसं की आपण स्टँडर्ड PTO 540 मध्ये बऱ्यापैकी सर्व उपकरणे वापरत असतो, पण काही ठिकाणी आपल्याला कमी ताकदीची आणि जास्त स्पीडची गरज असते. अशा ठिकाणी आपण कमी इंजिन RPM मध्ये आपल्याला जे 540 RPM PTOचं पाहिजे ते मिळवू शकतो. ते म्हणजेच इको PTO सिस्टम. ठीक आहे, तर याच्यामध्ये कसं असतं की जिथं लाईट लोड ॲप्लिकेशन आहेत अशा ठिकाणी आपण डिझेलची बचत करून इको PTOवर काम करू शकतो. ठीक आहे, तर यानंतर आपण माहिती घेऊयात लहान ट्रॅक्टरला अंतर्गत मशागतीसाठी एक सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर बनवणाऱ्या वैशिष्ट्यांबद्दल. ही जी 4 वैशिष्ट्य आहेत जसं की ट्रॅक्टरचं वजन, ट्रॅक्टरचा टर्निंग रेडियस, त्याच्यानंतर ग्राउंड क्लिअरन्स आणि ट्रॅक्टरची उंची. तर सुरुवात करूया वजनापासून. तर कुबोटा निओस्टार B2741 या ट्रॅक्टरचं वजन फक्त 650 किलो देण्यात आलेलं आहे. तर एवढं कमी वजन असल्याकारणाने हा ट्रॅक्टर आपल्याला अंतर्गत मशागत करताना पिकांच्या मुळाची कोणतीही हानी न करता काम करत असतो. तसंच पावसाळ्याच्या दिवसामध्ये फळबागांमध्ये किंवा भात शेतीमध्ये काम करत असताना ट्रॅक्टर अडकणे, फसणे अशा तक्रारी आपल्या कमी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स. या ट्रॅक्टरमध्ये जो ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे आपण पाहू शकता की 325 mm चा ग्राउंड क्लिअरन्स याच्यामध्ये दिलेला आहे. 325 mm चा ग्राउंड क्लिअरन्स दिला असल्याकारणानं जमिनीपासूनची ट्रॅक्टरची उंची खालून वाढलेली आहे. उंची वाढली त्यामुळे ट्रॅक्टर जेव्हा आपण उंच सखल भागातून घेऊन जातो एका शेतातून दुसऱ्या शेतावर जाताना, बांधावरून वगैरे जाताना ट्रॅक्टर खालून लागण्याचा प्रॉब्लेम आपल्याला येत नाही. तसेच आता ट्रॅक्टरच्या उंचीबद्दल माहिती घेऊया. तर ट्रॅक्टरची स्टेअरिंग टॉपपर्यंतची जी उंची दिलेली आहे ती आहे 1280 mm. त्यामुळंच आपण ज्या फळबागा वगैरे आहेत जसं की आपण डाळिंबाच्या बागा, द्राक्ष बागा अशा बागांमध्ये ऑपरेटर किंवा चालकास कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता आपण ट्रॅक्टरवर काम करू शकतो. त्याच्यानंतर याचा टर्निंग रेडियस. तर आता मी तुम्हाला टर्निंग रेडियस या ठिकाणी दाखवतो ट्रॅक्टरचा.
आपण बघू शकता याच्यामध्ये 2.1 मीटरचा टर्निंग रेडियस देण्यात आलेला आहे. अतिशय कमी जागेत ट्रॅक्टर वळतो. ठीक आहे, त्यामुळे फळबागांमध्ये वगैरे ट्रॅक्टर चालवताना आपल्याला झाडाच्या फांद्या मोडणे किंवा पिकाचे नुकसान होणे अशा गोष्टी कमी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता माहिती घेऊया ट्रॅक्टरला आरामदायक बनवणाऱ्या फीचर्सबद्दल, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला माहिती घेऊया की स्टॉप सॉलोनाइडबद्दल. कुबोटा 2741 हे मॉडेल आपण बघू शकता की आपण ट्रॅक्टर चावीवर चालू आणि चावीवर बंद करू शकतो. याच्यामध्ये की स्टॉप सोलोनाइड सिस्टम दिलेले आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आरामदायक बनवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जसं की आता मी कम्फर्टेबल या ट्रॅक्टरवर बसलेला आपण पाहू शकता. आरामदायक असा फ्लॅट डेस्क दिलेला आहे, त्याच्यावर मॅटिंग दिलेलं आहे कंपनीनं. तसंच याच्यासोबत आपल्याला भरपूर फुटपेस दिलेले आहे, आरामात आपण पाय ठेवू शकता. तुम्ही बघू शकता मी असा कम्फर्टेबली बसलेलो आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ती ॲडजस्टेबल सीट दिलेली आहे, आपण हवी तशी पाठी पुढे करू शकतो ही सीट. तर याच सर्व गोष्टींमुळे कुबोटा 2741 हा मॉडेल आपल्याला एकदम आरामदायक आणि एक सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर होतो. सर्वच बाजूंनी शेतीमध्ये काम करताना आपण सर्व प्रकारचे अवजारे या ट्रॅक्टरवर वापरू शकता. तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, आपला वेळात वेळ काढून आपण हे आपलं लाईव्ह सेशन अटेंड केलं, त्याबद्दल मी अतुल जाधव आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो. आपण पुन्हा भेटूया कुबोटा कंपनीच्या पुढच्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांनी सुरक्षित राहा. धन्यवाद.